विशाल वैद्य, काय तिकडचा माहोल? आता काही क्षणापूर्वी एकनाथ शिंदे यांच्याशी बोललो तेव्हा शिवसेना एक हाती येईल की नाही, की त्यांना 1-2 जागा कमी पडतील असं वाटत होतं, परंतु आता जे चित्र माझ्यासमोर दिसतंय त्यात शिवसेनेला कल्याण डोंबिवलीमध्ये एक हाती सत्ता मिळेल असं स्पष्ट दिसतंय. एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया काय आहे? विशाल वैद्य. बरोबर आहे सर, एक हाती सत्ता मिळेल असं स्पष्ट दिसत आहे. आपण सुद्धा पहिल्यापासून तेच सांगत होतो, 55 ते 60 जागांपर्यंत शिवसेना जाऊ शकते. माझ्यासोबत एकनाथ शिंदे आहेत, या विजयाचे शिल्पकार शिवसेनेच्या आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. शिंदे साहेब, काय म्हणाल आपण याबाबत? सर्वप्रथम मी कल्याण डोंबिवलीतल्या मतदारांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे जाहीर आभार मानतो की त्यांच्याच आशीर्वादामुळे या कल्याण डोंबिवलीतली सत्ता शिवसेनेला मिळते आणि शिवसेना नंबर 1चा पक्ष ठरतो. यामध्ये शिवसेनेने सुरुवातीपासून जी भूमिका घेतली, विकासाची भूमिका, विकासाचे मुद्दे आम्ही निवडणुकीमध्ये जनतेसमोर घेऊन गेलो, त्यावर विश्वास मतदारांनी दाखवला. त्याचबरोबर यापूर्वी निवडणूक होण्यापूर्वी देखील 1.5-2 वर्षापूर्वीपासून आदरणीय उद्धव ठाकरे साहेब, त्याचबरोबर आदित्य ठाकरे साहेब हे देखील या प्रत्येक कामावर बारीक लक्ष ठेवून होते. वारंवार ते कल्याण डोंबिवलीमध्ये येत होते, कामांचा पाठपुरावा करत होते आणि त्यावेळेस काही लोक चेष्टा मस्करीवर ही सगळी गोष्ट नेत होते. त्यानं या निवडणुकीमध्ये एक चपराक आहे की या निवडणुकीमध्ये विकासाच्या मुद्द्यावर शिवसेनेला लोकांनी मतदान केलंय. खोट्या फसव्या पॅकेजवर, कुठल्या खोट्या ब्ल्यूप्रिंटवर, आश्वासनावर कुठलीही ही निवडणूक आम्ही लढवलेली नाही. आम्ही निवडणूक लढवली केलेल्या कामाच्या मुद्द्यावर. शिंदे साहेब, पहिल्यापासूनच ही निवडणूक भारतीय जनता पार्टी विरुद्ध शिवसेना अशीच गाजलेली आहे. पहिल्यापासूनच वाद प्रतिवाद होत होते, मात्र 2 दिवस आधी गोळीबाराच्या घटना झाल्या. आपण आपल्या कार्यकर्त्यांवर दडपशाहीचाही आरोप तुम्ही केला होता भाजपवरती. आपण इतके उद्विग्न झाला होता की राजीनामा दिलात. तर आता आपण उद्धव ठाकरेंनी आता तो राजीनामा फेटाळला आहे, पण आता आपण विजयी झालेला आहात. शिवसेनेचं पारडं जड आहे इकडे, तर यापुढीची आपली काय भूमिका असणार आहे? यापुढे केवळ कल्याण डोंबिवलीकरांचा, या शहरांचा विकास, या ठिकाणी असलेली वाहतूक कोंडी, या ठिकाणचे रस्ते, या ठिकाणचं पाणी, दिवाबत्ती, सगळ्या योजना, उद्यानं, हे सगळं शिवसेना विकसित करणार आहे. या कल्याण डोंबिवलीचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी शिवसेनेला लोकांनी विश्वास दाखवलाय. आदरणीय बाळासाहेबांवर, आदरणीय उद्धवजींच्या नेतृत्वावर, त्याचबरोबर धर्मवीर आनंद दिघे साहेबांची पुण्याई देखील या जिल्ह्यामध्ये कामी आलेली आहे. कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. कार्यकर्त्यांनी अहोरात्र कष्ट केले आहेत आणि एका जिद्दीने, एक दिलाने या ठिकाणी सत्तेचा दुरुपयोग झाला होता. कार्यकर्त्यांना नाहक त्रास दिला जात होता. हे सगळं असताना देखील जिद्दीने सर्व कार्यकर्त्यांनी हा विजय मिळवलाय आणि म्हणून राजीनामा जे मी दिलं होतं त्या परिस्थितीला अनुसरून दिला होता. कारण सत्तेमध्ये मी बसायचं आणि माझ्या कार्यकर्त्यांना नाहक त्रास, पोलिसांचा, सत्तेचा दुरुपयोग, ह्या सगळ्या गोष्टी ज्या खालच्या पातळीवरच्या सुरू होत्या, त्यामुळे मी सत्तेत असताना उघड्या डोळ्याने हे पाहू शकत नाही. माझ्या कार्यकर्त्यांचं जर रक्षण पालकमंत्री करू शकला नाही तर त्या पालकमंत्री पदाचा, मंत्रीपदाचा काय उपयोग? आणि म्हणून ज्यांनी मला हे पद दिलं होतं, उद्धव ठाकरे साहेबांनी मंत्री बनवलं होतं, त्यांच्याकडे माझ्या भावना व्यक्त करून मी तो सुपूर्द केला होता. हे नाटक नव्हतं. आयुष्यामध्ये या एकनाथ शिंदेने कधी नाटक केलं नाही, कधी स्वार्थासाठी स्टंट केला नाही. हे ठाण्यातली जनता, महाराष्ट्रातली जनता ओळखते आणि हे ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्यांनी आत्मपरीक्षण केलं गरजेचं होतं, आत्मचिंतन करायला हवं होतं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.